ती सातत्याने पुढे येताना पाहायला मिळते, आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र हे कितपत योग्य आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीचं अगदी मर्डर करण्यापर्यंत ह्या सगळ्या घटना होत आहेत, पुढे पार पाहायला मिळतात. याचाच अर्थ असा आहे की सरकारचा वचक नाही आहे आणि वचक नसल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत आहेत. ते अगदी विचारवंतांवरती गाडीवरती हल्ले होत आहेत आणि राजकीय पक्षांकडून उघडपणे हल्ले होत आहेत. जे सत्तेत आहेत त्या पक्षांकडून हे हल्ले होत आहेत. कुठेतरी लोकशाही जे आहे त्याचा गळचिपी जे आहे ते सातत्याने आरोप होते ते आता पुढे दिसायला लागले. आता हे संपूर्ण जनतेमध्येच हा रोष आता उत्पन्न होतोय. नाही म्हटलं तरी सामान्य माणसांच्या मध्ये हा रोष उत्पन्न व्हायला लागलेला आहे. काही दिवसापूर्वी जर म्हटलं तर हे काय आपल्याला वाटत होतं की हे काय पुढे जाणार नाही, पण आजची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये कुठे कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन हत्या करण्याची परिस्थिती जी झालेली आहे, मला वाटतं की हे कंट्रोल करणं फार अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर वेळीच जर ताबा ठेवला नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून असते, प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते. अपयशी ठरले असं वाटतंय का मागच्या अनेक घटना याच्यामध्ये घडत? आत्ताच आपण असं बोलणं ठीक नाही आहे, पण हे ज्या 3-4 महिन्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्या त्यांनी अजूनही सावधान राहिलं पाहिजे. कारण मी सत्तेमध्ये होतो, काय अडचणी असतात त्याही बघितल्या पाहिजेत आणि म्हणून मी एकदम असं आरोप करणार नाही, पण मला वाटतं की हे त्यांना लवकरात लवकर कळेल. निर्भय म्हणूनचा जो पुण्यामध्ये कार्यक्रम झाला त्यावेळेस निखिल वागळेंच्या गाडीवरती भाजप कार्यकर्त्यांकडनं हल्ला करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय भाजप जी आहे ती पुण्यातल्या भाजपवरती नाराज दिसून येते. कुठंतरी आपलं सरकार असताना कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण केला जातो असा त्या ठिकाणी तशी चर्चा चालू आहे. कशा पद्धतीने बघायला? नाही, मला त्याचं माहिती नाही. केंद्रीय त्यांचं सरकार आहे, त्यांच्या लोकांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, ते त्यांनी बघायचं आहे. ते आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की राज्यामधली शांतता आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे, याची खबरदारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत घेतली पाहिजे. साहेब, राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या घटनेवर उद्धव ठाकरे फडणवीसांनी टीका केली की गृहमंत्री हे मनोरुग्ण आहेत, अशा पद्धतीची खालच्या लेवलची टीका होते. भाषेचा स्तर जो आहे तो कुठेतरी खालावत चाललेला आहे, कारण एकमेकांवर सगळ्याच पक्षाची भाषाचा स्तर ही बिघडून गेलेला आहे. ज्या तऱ्हेनं ते बोलतायत आणि रागारागाने बोलतायत, विशेष म्हणजे जसं काय की गल्लीबोळामध्ये चेंडू खेळताना जी भाषा वापरली जाते तशा प्रकारचा कार्यक्रम हा झालेला, असं होता कामा नये. संजय राऊत खासदार आहेत असं म्हणतात की राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आता कायदा आणि सुव्यवस्थेमुळे देश राज्यात आलेली आहे. आपलं असं वाटतं की वेळ आता आलेली आहे किंवा तुम्ही या मागणीकडे? नाही, आता ते असं आहे, विरोधी पक्ष ह्या सगळ्या मागणी करणारच, लहान असो किंवा मोठ्या असो. त्याची किती नोंद घ्यायची हे ते सरकारने करायचं आहे. तर आपण आज निर्भय बनवच्या कार्यक्रमाला आलेला आहात, पार्श्वभूमी बघितली तर विचारांवरती हल्ले होत आहेत. अशा विचारांना जपलं पाहिजे असं तुम्ही आला असेल, काय नेमकं उद्देश आपला? नाही, जरूर मी हे जरा ऐकतोय आणि इथं आज मी सोलापुरात होतो, सकाळी माझे काही कार्यक्रम नव्हते म्हणून मी मुद्दाम इथं आलो आणि आत्ताच मला वाटतं हे भेटून गेले, काय नव्हतं सरळ ते भेटून गेले आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं खरं म्हणजे मी आलो. हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लोकसभा निवडणुकी अगोदर सीएए बिल आणणार आहे, तर याच्याकडे कसं बघतात? म्हणजे सीएए बिलचा किंवा तुमचा पाठी बघा, त्यांचा जो प्रोग्राम आहे तो ते करणारच, त्याचं बघण्याचं वगैरे काय. तुमचा पाठिंबा म्हणजे पाठिंबा मी कसा देऊ शकेन? त्या कायद्याचा काँग्रेसवाला पाठिंबा कसा देऊ शकेल? त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं, अमित शहानी लोकसभेच्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या म्हटलेलं आहे की खरं तर हे काँग्रेसचा शब्द होता, काँग्रेसनेच हे शब्द दिलेला होता, मुस्लिम म्हणजे राज्यातील अल्पसंख्याकांवर हल्ले होतात त्यामुळे हे सीए बिल हे आम्ही आणू असं शब्द दिलेला होता, म्हणून त्यांनी पूर्ण केला नाही म्हणून आम्ही तो पूर्ण करतो असं लोकसभेच्या पटलावरती बोललेलं आहे. असं काय झालेलं मला आठवत नाही. तुम्ही गृहमंत्री असताना ह्या कायद्यावर चर्चा झाली होती का? नाही. भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यावर भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यावर बरेच वेळेस निराळे प्रश्न आलेले होते, पण अशा प्रकारचे प्रश्न नाही निर्माण झाले.
आता राज्यातले जे सर्व राजकीय नेते आहेत मुख्य कुठेतरी त्यांच्या मानण्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. मला वाटतं की आज ज्या पद्धतीनं आता असं हे झालेलं आहे ते प्रत्येकजण जपूनच फिरतोय वागतोय. तर सीए बिलचं जे आहे त्याच्यामध्ये काय उणीव आहे जे गृहमंत्री अमित शहा जे लागू करणार आहेत लोकसभेमध्ये, तर तुम्ही त्याचा म्हणजे अभ्यास केलाच असेल तर त्याच्यामध्ये उणीवा काय आहे, दोष काय आहे त्या सीए बिल? ते आता असं आहे ते बिल मांडेपर्यंत त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा होतात, मांडलं जातं. ते एकदा बिल मांडलं की बघूया मग. तुम्ही बरेच तयारीत बसले. लाईव्ह घेऊन देऊन ठेवलं. पी.व्ही. नरसिंह स्वामीनाथन आला त्यांना पण दिलं. चांगला आहे. त्यांना स्वामीनाथन, पी.व्ही. नरसिंहराव, त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग यांना एका लाईनमध्ये सगळ्यांना दिलं हे चांगलंच आहे. लालकृष्ण अडवाणींना त्यांना अगोदरच दिलेलं आहे. पण ह्या सगळ्यांना एका लाईनमध्ये जे घेतलं आहे त्याचाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्वागत करते का सरकारच्या किंवा निर्णयाचं स्वागत करते. बाळासाहेब ठाकरेंना पण ते मागतायत सगळे देत नाहीत. बाळासाहेब ठाकरे आहेत, अजून कोण कोण आहेत, सावरकर आहे. सावरकर आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत. फुले दाम्पत्य